बाजारपेठमधील अतिक्रमण विरोधात माणगाव नगरपंचायतीने बेधडकपणे मोहीम राबवली आहे। पादचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात नगरपंचायतीने ही कारवाई बेधडकपणे राबवली आहे। माणगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष माळी ॲक्शन मोडवर आले आहेत। आपण आता सध्या मोरबा रोडला उभे आहोत। मोरबा रोडवरती साधारणतः 1.5 वर्षापूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 साली इथे साधारणतः 28 ते 30 अशा स्टॉल उभे करण्यात आले होते दिवाळीच्या काळामध्ये। तर त्यांना आपण वारंवार नोटिसा दिल्या होत्या, सूचनाही दिल्या होत्या, आवाहनही केलं, परंतु त्यांनी आपल्या आवाहनाला काही प्रतिसाद दिला नाही। सूचनेकडे दुर्लक्ष केलं। पण नाईलाजाने आपण जबरदस्तीने आज ही सर्व अतिक्रमणं काढून टाकत आहोत। तसेच आपण माणगावमध्ये जे सरकारी जागांवरती अतिक्रमण आहेत त्या सर्वांना नोटिसा दिलेल्या आहेत। माणगावमध्ये ट्रॅफिक जामची समस्या खूप जटिल झालेली आहे। वाहतूक कोंडी शनिवार रविवारी पण असते आणि दररोज पण असते। मग आपण जिथे जिथे सरकारी जागांवरती अतिक्रमण आहे तर ती सर्व अतिक्रमणं नोटीस देऊन काढत आहोत। माणगाव बाजारपेठमध्ये गेले काही वर्ष वाहतूक कोंडी आणि फुटपाथवर अतिक्रमण हा प्रश्न गंभीर बनला होता। फुटपाथवर वाढलेल्या व्यावसायिकांनी पादचारी मार्ग अडवले होते, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। याची दखल घेत माणगाव नगरपंचायतच्या अतिक्रमण विभागाने मोहीम राबवली। त्यामुळे बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी माणगाव नगरपंचायतने हे अतिक्रमण हटवण्याची सुरुवात केली। यावेळी काही व्यावसायिकांनी देखील या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिक्रमण प्रशासनाने कठोर भूमिका घेतली। प्रश्न असा आहे की ही कारवाई तात्पुरती आहे की काही कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार आहेत, हा प्रश्न उद्भवत आहे। कारण याआधी देखील अशा मोहिमा राबवल्या गेल्या होत्या, परंतु काही दिवसांनी परिस्थिती जशीच्या तशी पूर्ववत झाली। अवैध प्रवासी वाहतुकीच्या समस्येवर प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही। ही कारवाई दिखाव्यासाठी होती की खरंच काही बदल घडणार आहे हे येत्या काही दिवसातच ठरणार आहे। रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो, माणगाव।